मंडळी, एका कढईमध्ये 4 वाटी तांदूळ टाकून घेतला। हा तांदूळ मी स्वच्छ धुवून नंतर फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलेला आहे। तर भाजल्यानंतर साईडला काढला। इथं चणा डाळ आहे ती 2 वाटी घेतलेली आहे। या डाळी आहेत ना मी सुती कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत। त्यानंतर ती डाळ बाजूला काढून ठेवली। नंतर उडदाची डाळ आहे ती 1 वाटी घेतलेली आहे, ती सुद्धा भाजून घेतली। त्यानंतर मुगाची डाळ आहे ती अर्धी वाटी घ्यायची आहे, छान अशी भाजून घ्यायची आहे, करपवायच्या नाहीत डाळी। त्यानंतर अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तो सुद्धा छान असा भाजून घेतला। त्यानंतर 1 वाटी पोहे घ्यायचे, ते पोहे सुद्धा मी सुती कपड्याने पुसून घेतले होते। त्यानंतर अर्धा वाटी धने घेतलेले आहेत, ते सुद्धा भाजून घेतले आणि पाव वाटी जिरे घ्यायचे, जिरे सुद्धा भाजलेले आहेत। 4 चमचे बडीशेप भाजून घेतली आणि त्यानंतर 5 ते 6 लवंगा हे सुद्धा भाजून घेतले। एका ताटामध्ये डाळ, तांदूळ, साबुदाणा, त्यानंतर चणा डाळ, पोहे वगैरे सर्व हे काढून घेतलेले पाहू शकता। छान असं हे सर्व थंड करून घ्यायचं आहे, ह्या डाळी वगैरे आहेत ते, आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायच्या आणि चक्कीवरून हे बारीक असं दळून आणायचं आहे। तर आपली ही चकलीची भाजणी आहे ती तयार झालेली आहे। तर चकली यापुढे कशी बनवायची ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। धन्यवाद।